महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या, नवं सरकार स्थापन झालं, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि नव्या मंत्र्यांना खात्यांचं वाटपही झालं। 2 महिने उलटलेत या सगळ्याला, पण अजूनही अनेक मंत्र्यांनी आपापल्या खात्यांचा पदभार स्वीकारलेला नाहीये। देवेंद्र फडणवीसांना हे कळलं आणि त्यानंतर फडणवीसांनीच मंत्र्यांचे कान टोचले। नेमकं काय घडलं? कोणते मंत्री आहेत ज्यांनी अजूनही आपापल्या खात्यांचा पदभार स्वीकारलेला नाहीये? पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। खात्यांवरून नाराजी, मंत्री पदभार स्वीकारेना। मंत्रिपद मिळालं, खातंही मिळालं, पण अजूनही नाराजी काही केल्यात कमी होत नाहीये। खाते वाटप होऊन 2 आठवडे उलटले, पण मनासारखं खातं मिळत नसल्यानं अर्धा डझनहून अधिक मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नाही। आणि यात सर्वाधिक मंत्री आहेत शिंदे गटाचे। शिवसेनेतील मंत्री खाती चांगली न मिळाल्यानं नाराज आहेत। मनासारखे बंगले मिळाले नाहीत म्हणूनही नाराज आहे। काहींना राहण्यास साधा फ्लॅट दिल्यानंही नाराजी आहे। भाजप आणि अजित पवारांच्या मंत्र्यांना चांगले बंगले दिले असं शिंदे गटाच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे। भाजप आणि राष्ट्रवादीच्याही अनेक मंत्र्यांनी अजून पदभार स्वीकारला नाही। खातेवाटप होऊन 2 आठवडे उलटले, पण अद्यापही पदभार न स्वीकारल्यानं मुख्यमंत्र्यांनी चांगलेच कान टोचले। तात्काळ पदभार स्वीकारावा, जे बंगले वाटप केले ते घ्यावेत, पुढील काळात बंगल्यांच्या वाटपाबाबत हवे असेल तर बदल करण्यात येतील असं त्यांनी म्हटलं। मुख्यमंत्री फडणवीसांनी कान टोचल्यानंतर काही मंत्र्यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी पदभार स्वीकारला। प्रकाश आंबेडकर, मेघना बोर्डीकर, नरहरी झिरवळ, मकरंद पाटलांनी पदभार स्वीकारला। तर ओबीसी विकास, दुग्ध विकास मंत्री अतुल सावे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, क्रीडा आणि अल्पसंख्याक मंत्री दत्ता भरणे, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अर्थ आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह खातं राज्यमंत्री योगेश कदम यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नाही। नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्र्यांचं खातेवाटप झालं। त्यानंतर नाताळच्या सुट्ट्या असल्यानं पदभार स्वीकारायला उशीर झाला असा दावा मंत्र्यांकडून करण्यात येतो। अजिबात नाराज वगैरे नाही। मी ऐका ना, मी बाहेर गेलो होतो, बाहेर परदेशामध्ये गेलो, 10 वर्ष गेलो नव्हतो। आता कुठं गेलो तरी लगेच कुठेतरी नाराज वगैरे, हे खरं तुमच्या माध्यमातून माझी तुम्हाला विनंती। मला पण शेवटी भावना आहे, 10 वर्ष मी पण आमदार होतो, मी कुठं राज्यामध्ये परदेशामध्ये कुठं गेलो नव्हतो। मला पण वाटतं परदेशात जावं, कुठेतरी कधीतरी यावं। आमचे पण बाहेर मित्रमंडळी आहेत। बंगल्यांसाठी आणि दालनांसाठी पदभार घ्यायचा आणि न घ्यायचा हे म्हणजे खरं म्हणजे गमतीचा भाग आहे। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ज्या वेळेला आम्हाला नेमलंय किंवा आम्हा सर्वांना संधी मिळाली, ती आमच्यासाठी खूप भाग्याचं आहे। मंत्रिमंडळात वर्णी लागली, पण अनेकांना चांगलं खातं न मिळाल्यानं महायुतीत अंतर्गत नाराजी आहे आणि यामुळेच पदभार स्वीकारायला उशीर लागतोय का अशी चर्चा मंत्रालयात सुरू आहे। मुळातच मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर झाला, त्यानंतरनं खाते वाटपाला उशीर झाला। आता खात्यावरनं किंवा दालनावरनं जरी नाराजी असली तरी बोलून काहीच उपयोग नाही, हे देखील मंत्र्यांना माहीत आहे। यामुळे मुख्यमंत्र्यांचे आदेशचं पालन करणं हे एकमेव पर्याय सर्वच मंत्र्यांसमोर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।